मित्रांनो, आज ना मी तुम्हाला एका परीची गोष्ट सांगणार आहे। एका शांत गावात एक सुंदर परी राहत होती वगैरे अशी टिपिकल गोष्ट मी नाही सांगणार, कारण आजची गोष्ट मुंबई सारख्या धावपळीच्या शहरात स्वतःचं अस्तित्व निर्माण करू पाहणाऱ्या एका मेहनती परीची गोष्ट आहे। ते म्हणतात ना, कधी कधी एखादं स्वप्न इतकं प्रबळ असतं की ते परिस्थिती, समाज, टीका, आरोप, अपमान या सगळ्यांवर मात करतं। अशीच काहीशी गोष्ट आपल्या मुंबईच्या मेहनती परीची आहे, जिचा जन्म एका साध्या कुटुंबात झाला, जिच्या वाट्याला अनेक संघर्ष आले, बहुधा इतरांपेक्षा जरा जास्तच आले, परंतु ती परी कधी खचली नाही, तिने कधी हार नाही मानली। ती पडली, ती अडखळली, पण पुन्हा एकदा त्याच जोशाने वाईट परिस्थितीला नजर भिडवून ती उभी राहिली। गोष्ट आपण ऐकूच त्याआधी चॅनलवर आले असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। तर ही गोष्ट आहे मुंबईच्या एका साध्या ख्रिश्चन कुटुंबात जन्मलेल्या एका मेहनती परीची। 5 सप्टेंबर साल 2000 मध्ये मुंबईतल्या भांडूपमध्ये तिचा जन्म झाला। तिचं बालपण एकदम साधं पण उत्साही होतं, कारण घरात नेहमीच खेळीमेळीचं वातावरण होतं, कारण त्या घरात कायमच मैदानी खेळ, विशेषतः क्रिकेटचा उल्लेख जास्त होत असायचा। त्यात मुंबईकर म्हटलं की क्रिकेट म्हणजे इमोशन्स आहेत लोकांसाठी। त्यात त्या परीचे वडील होते क्रिकेटचे कोच, त्यामुळे तुम्हीच विचार करा घरातलं वातावरण कसं अगदी खेळाडू वृत्तीचं असेल। परीला कधी हे सांगितलं गेलं नाही, परी तू फक्त मुलींचेच खेळ खेळ किंवा हे खेळ तू खेळू नको कारण ते मुलांचे। परीची आई नेहमी तिला प्रोत्साहन द्यायची आणि वडील कोच असल्यामुळे थेट मैदानावरच परीचा सराव घ्यायचे। त्यामुळे या मेहनती परीचं बालपण बॅट, बॉल, हॉकी खेळ यातच गेलं। तुम्हाला सांगते, ही परी लहानपणी फक्त क्रिकेटच नाही तर हॉकी पण खेळायची। परीला खेळाची इतकी आवड होती की ती मेहनत घेऊन महाराष्ट्राच्या अंडर 17च्या हॉकी टीममध्ये तिची निवड झाली होती। त्यामुळे बॅट आणि बॉल जणू काही तिच्या हातात येण्यासाठीच जन्मले होते, कारण तिचा परफॉर्मन्स तेवढा भारी असायचा। मेहनती वृत्ती असल्यामुळे वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ती रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सराव करायची। परीने ठरवलं होतं, एक ना एक दिवस आपल्याला भारतासाठी खेळायचंय। आज अगदी शाहरुख खानचा वाढदिवस असल्यामुळे त्याचा एक डायलॉग मला आठवला, अगर किसी चीज को तुम शिद्दत से चाहो तो पूरी कायनात उसे तुम्हें मिलाने की साजिश करती है। आणि आपल्या परीच्या बाबतीत अगदी तसंच घडलंय। वयाच्या फक्त 13व्या वर्षीच, बरं का, फक्त 13व्या वर्षी आपल्या परीचं नाव महाराष्ट्राच्या अंडर 19 संघात आलं आणि त्यानंतर परीला उंच आकाशात झेप घेण्यासाठी नवं आभाळच मिळालं। तिचा प्रवास झपाट्याने पुढे गेला। 2017 मध्ये परीने एका अंडर 19 सामन्यात 202 नाबाद धावा केल्या आणि सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं, कारण एवढ्या कमी वयात डायरेक्ट 200 धावा हे काही साधं सुद्धा नव्हतं। पुढे 2018 मध्ये आपल्या परीने म्हणजेच द वन अँड ओनली जेमिमा रोड्रिग्सने भारताच्या महिला क्रिकेट संघात आपलं स्थान मिळवलं। तिचा अफलातून खेळ बघून आणि तिचा आत्मविश्वास बघून लोक म्हणू लागले की ही पुढची मोठी क्रिकेट स्टार होणार आहे। सगळं अगदी व्यवस्थित पॉझिटिव्ह सुरू होतं, पण जसं प्रत्येक यशामागे संघर्ष असतो तसंच आपल्या परीच्याही आयुष्यात काही कठीण काळ आले। कौतुक करणारे लोक अचानक शिव्या देऊ लागले। लोकांच्या तोंडून निघणारे शब्द कौतुकाचे नव्हतेच, ते होते रागाचे, संशयाचे आणि टीकेचे। जेमिमा ती काय, ती फक्त रील्सच बनवते। ती क्रिकेटर, तिला तर फक्त डान्सच करता येतो। क्रिकेट, छे, ती तर इंस्टाग्रामची राणी आहे, राणी। हे असं म्हणत लोकांनी तिच्या क्रिकेट कारकिर्दीवरच शंका घेतली। एवढं ट्रोल होऊ नये आपली परी खचली नाही। ती म्हणाली, मी याला उत्तर माझ्या खेळातून असते। पण शेवटी माणूस आहे, कितीही आपण खंबीर असलेलं दाखवलं तरी कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात माणूस दुखावला गेलेला असतो। ट्रोलिंगचं हेच दुःख सावरता सावरता परी अडकली ती मोठ्या वादाच्या भोवऱ्यात। आता हा वाद सुरू झाला तो खार जिमखान्याच्या सदस्यत्वाच्या बाबतीतून, ज्यात थेट परीच्या वडिलांवर धर्मांतराचे आरोप केले गेले। मार्च 2023 मध्ये जेमिमा रोड्रिग्स म्हणजेच आपल्या परीला खार जिमखान्याची ओनर मेंबरशिप मिळाली होती। जिमखान्याची ऑनररी मेंबरशिप मिळवणारी ती पहिली महिला क्रिकेटर होती।
पण थोड्याच महिन्यात तिचं मेंबरशिप कॅन्सल झाल्याची बातमी आली. याचं कारण होतं जेमिमाचे वडील इवान रॉड्रिक्स यांनी जिमखान्याच्या हॉलमध्ये वर्षभर धर्मांतराशी संबंधित कार्यक्रम घेतले असा क्लब मेंबर्स कडून आरोप करण्यात आला होता. असं म्हटलं जातं की वडील इवान रॉड्रिक्स यांनी क्लबचा हॉल वर्षभरासाठी दर विकेंडला धर्मांतरा संबंधित मीटिंग्स घेण्यासाठी बुक केला होता. इवान रॉड्रिक्स हे ब्रदर मॅन्युअल मिनिस्ट्रीज या धार्मिक ग्रुपचे सदस्य आहेत आणि त्यांनी जेमाची मेंबरशिप वापरून हा हॉल बुक केला होता असा आरोप झाला. पुढे हे आरोप जसजसे चर्चेत आले तसतसे परीवर म्हणजेच जेमिमावर आणि तिच्या कुटुंबावर प्रचंड टीका झाली. त्यात तिला 3 वर्षांसाठी मिळालेली खार जिमखान्याची ऑनररी मेंबरशिप काढून घेण्यात आली. परीसाठी हा मोठा सेटबॅक होता. या प्रकरणात आरोप सिद्ध झाले नव्हते पण तिच्यावर कारवाई मात्र करण्यात आली. भयंकर म्हणजे या सगळ्या गोष्टींना धार्मिक रंग देण्यात आला. या सगळ्यात परीचा म्हणजे जेमिमाचा सुद्धा सहभाग आहे का असाही प्रश्न त्यावेळी उपस्थित करण्यात आला. या सगळ्या कॉन्ट्रोवर्सीमुळे जेमिमा फारच खचली. बिचारी रोज रडायची. जणू काय चिंता नैराश्याने तिला फारच झोडपून काढलं होतं. एकेकाळी जो खेळ परीला म्हणजे जेमिमाला आनंद उत्साह देत होता तोच खेळ आता तिच्या जीवावर आलेला. परफॉर्मन्स वाईट होता का तर अजिबात नाही. पण ट्रोलिंग्स आरोप प्रत्यारोपांमुळे जेमिमा अतिशय खचली. पुढे तिची टीम मधली जागाही धोक्यात आली. एवढाच नाही तर एका महत्वाच्या सामन्यात ICC विमेन्स वर्ल्ड कप 2025च्या सुरुवातीला तिला संघाबाहेर बसवलं गेलं. ट्रोलिंग इतकी तीव्र झाली की ती स्वतःला प्रश्न विचारू लागली, मी योग्य नाहीये का? पण असं वाटत असलं तरी तिच्या मनात तिचा स्वतःवर असलेला विश्वास आणि तिचं क्रिकेट प्रेम अजूनही जिवंतच होतं. मग काय, मग आला कमबॅक करण्याची वेळ. 30 ऑक्टोबर 2025च्या ICC विमेन्स वर्ल्ड कपच्या सेमीफायनल मध्ये भारताचा सामना होता तो ऑस्ट्रेलिया सारख्या जबरदस्त संघाशी. भारताने सुरुवातीला विकेट्स गमावल्या होत्या. सगळं संकटात दिसत होतं. पण तेव्हा अचानक आपल्या परीला म्हणजे जेमिमाला ज्या 3 नंबरवरून काढून टाकलं गेलं होतं त्याच 3 नंबरवर खेळण्याची संधी मिळाली. मनात ट्रोलिंगचा राग पण क्रिकेट खेळण्याचा जज्बा घेऊन फायनली आपली परी म्हणजेच जेमिमा रॉड्रिक्स क्रीजवर आली. अतिशय सराईतपणे ती स्टेप बाय स्टेप तिने धावा जमवत राहिली आणि ऑस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजांना परी सामोरं गेली आणि अखेरीस तिने खेळली 127 नाबाद धावांची अफाट पारी आणि त्या पारीनं भारताला थेट वर्ल्ड कप फायनल मध्ये पोहोचवलं. जी लोक जेमिमाला ट्रोल करत होते, शिव्या शाप देत होते, आज त्याच जेमिमाचं नाव अख्ख्या मैदानावर घुमत होतं. जेमिमा हमारी इंडिया की परी है अशा आशयाचे फलक सगळीकडे झळकत होते. एवढं भारी खेळून जणू जेमिमाने ट्रोलर्सच्या मुस्कटातच लगावली होती. होत असलेल्या ट्रोलिंगचा सामना हसत हसत करणारी जेमिमा मॅचच्या शेवटी अक्षरशः घळाघळा रडली. आणि का नाही, आजूबाजूची इतकी नेगेटिव्हिटी, एन्झायटी, स्ट्रेस सगळ्यावर मात करून तिने स्वतःला सिद्ध जे केलं होतं तर ही होती एका मेहनती परीची म्हणजेच जेमिमा रॉड्रिक्सची गोष्ट. एका साध्या मुलीची जिने जगाला दाखवून दिलं की खरी ताकद ही आत्मविश्वासात असते. बरं, गोष्ट आवडली असल्यास लगेच प्राईम टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.